शुभ संध्याकाळ. नमस्कार सर्वांना. तर हे बघा 2.5 किलो तोतापुरी आंबे मी वरचं शिलटे काढून घेतले आणि स्वच्छ धुवून वगैरे घेतले. गूळ घेतलाय. आणखीन आपल्याला 1 किलो साखर घ्यायची, कारण दोन्ही मिक्स करायचं. पूर्ण साखरेचाच नको आहे आपल्याला, काय साखरेचा खाता येत नाही जास्त आम्हाला शुगरवाल्यांना, आणि आपल्याला सगळ्याला तर द्यायचंच असते वानवडा थोडा थोडा थोडा. आता मी खिसून घेते आणि विलायचीची पावडर करायची आणखीन. थँक्यू सर्वांना. नमस्कार. नमस्कार सर्वांना. शुभ संध्याकाळ. तर आपण 2.5 किलो तोतापुरी आंबे घेतलेले, स्वच्छ धुवून त्याचे सालटे वगैरे काढून खिसून घेतलेले. त्यानंतर त्याचं साहित्य दाखवते तुम्हाला. हे बघा, साखर घेतली 1 किलो, त्यानंतर गूळ घेतला 1 किलो, त्यानंतर ही विलायची पावडर आणि हे केशर घेतलेलं आहे. आणि आता हे आपलं सगळी तयारी झालेली. तर मी आत्ता कढई घेते आणि बनवायला घेते. सर्वांना नमस्कार. सर्वांना सुख समृद्धी आरोग्य तुम्हाला सर्वांना लाभो हेच प्रार्थना करते बाप्पाच्या चरणी. ज्ञानेश्वर माऊली जय हरी. शुभ संध्याकाळ सर्वांना. नमस्कार. तर आपला गुळ आंबा तयार झालेला आहे आणि आपण पॅक भरणीमध्ये स्वच्छ कोरडी केलेली भरणी आणि आपण भरून ठेवलेला. मी कढईमधून आत्ता भरला आहे. तर ही बघा किती छान झाला आपला गुळ आंबा. तर तुम्ही या सर्वजण खायला. आणि मी रेसिपी पहिल्यापासूनची आहे रेसिपी, मी तुम्हाला आता उद्या टाकते पूर्ण. मग तुम्ही तसाच बनवा गुळ आंबा. अर्धी साखर घेतलेली, अर्धा गुळ घेतलेला आहे. आणि या मग तुम्ही गुळ आंबा खायला चपातीबरोबर सर्वजण. आणि तुम्ही पण असंच बनवा मित्रमैत्रिणींनो. मी बनवलं आहे तसं खूप छान टिकतो, काय टेन्शन नाही आणि खूप सुंदर बनलेला आहे. आणि आपले मुलं तर खूप आवडीने खाते एकदम. अरे वा म्हणते, मम्मीनं खूपच छान बनवलं आहे आपल्या, असंच बनवायचं मम्मी. आणि तुम्ही पण खाऊन टेस्ट करा आणि तुम्ही पण खायला या. थँक्यू. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा मित्रमैत्रिणींनो.